तर आता बघा 5 वाजून गेले तर आणि आम्ही आलोय दहीगावला. तर आप्पांच्या घरी, इकडे आहे आप्पांचं घर. आणि ह्यांनी ना आप्पा शूटिंगला गेलेत. ताना भाऊजी पण गेलेत, सोमा भाऊजी पण गेलेत सोलापूरचं, सगळी गेलेत. आणि इकडं पिकूला बघायच्या होत्या म्हशी. आता हिने वाट कुठनं काढली तनिषाने. लय हसले आज डेंजर. तर आता आम्ही चाललोय बघा त्यांच्या आप्पांच्या रानात. काय बैलाचं रूप घेतलंय. कसं करतो बैल कसं. तर आता आम्ही चालले शेवग्याच्या रानात. तर शेंगा किती ती दाखवते तुम्हाला सगळ्यांना आता. आणि आम्ही आता कुठे जाणार आहेत ग, केळीच्या रानात पण जायचंय. तर त्यात ताई म्हणले आपण जाऊ आणि ब्लॉग काढा. लय वेळ झालं माझ्या मागं लागल्यात आहे का नाही. त्यांना म्हणलं मी ब्लॉग मध्ये घेते तुम्हाला. त्या म्हणल्या नाही तुम्ही बोला मी साईटने बघते. ते आता सोबत नाहीत आले, आता घरी तर बाळाला झोपवतात. हा काय तर बघा इकडं शेवग्याची शेंगाची बाग. तर बागत आले आता. पिवडे काय धडपडा करती. होय हा कोवळे पण आहेत की कुठे कुठे. आपल्याला घेऊन गेलं होतं की बारामतीला भाजीला दिलत की. असं लांब पर्यंत आहे. मकाची कणसं पण आहेत तनिषा. ठीक आहे. शेंगा कसल्या मोठ्या मोठ्या. हा हा शेंगा कशाला तोडायच्यात. ही बघा शेंगा. तर आप्पांच्या मम्मी आल्यात. शेंगा किती दिवस राहतात चांगल्या. आपल्याला कुठं घरी जायचंय. आम्ही आता जाणार आहे बघा इथनं शूटिंग झाल्यावर. त्याच्यात बी तयार झालं आता झाडांचं. मी मकाची कणस दाखवायला आलते. इकडे बघा मका कशी लागली. कशी कशी वाटली तनिषा. भारी वाटतंय ना. तिकडं जायचंय आता केळीच्या रानात. भाजी कशाची ती तिन्ही पण चांगले शेंगा. कुठे गेली पिकू. तोडू नको पिकू. त्या आजीला तोडू लागते. नको तोडू. आजीच्या आजी तोड. तू झुंजून तोडशील. ते बियासाठी ठेवलेले असतील ना मोठे. शेंगा तोडायच्यात का तनिषा. शेंगा संपत आले. हे हो गी तिन्ही पण चांगले तनिषा. हो गी तीन. तेच बोलले की ते कोवळे आहे. तोडून देते. पिवधर शेंगा. हा आजीला देऊन जात्या. तर चला आता मी ह्यांना शेंगा तोडू लागते आणि नंतर आम्ही जातो केळीच्या रानात. चला आम्ही मगाशी शेवग्याच्या रानात गेलो होतो. आता चाललोय केळीच्या रानात. तर या 2 आंब्यांच्या मधनं आलं बघा. लय आंबे आलेत पण आंबट आहे, गोड पण नाही. कशाचं झाड आहे का. संत्र्याचं झाड आहे बघा. पण ते उन्हाने झालं ना. पहिल्यांदाच बघितलं. हा चल गेला पुढं. दादाचा हात पकड पिकू. ते दादाचा हात पकड कुठल्या तरी एका. नाही ती दादाच पडला. इथं केळीचं घड आहेत बघा मोठे मोठे. पिऊ काय केळीची झाड काय पिकुड्या. कशाचं झाड आहे. माझं झाड आहे. केळी बघ किती पडली. ही केळी घेऊन जायची घरी पिकायला घालायची आणि खायची. तनिषा औषध लावून. औषध लावून. घुसू नका कुठं पण. तिकडं व्हा मोकळ्या पटांगणात.
तर चला बघा, मी केळीची फणी घेतली आणि आता आम्ही चाललोय घरी केळी घेऊन. ए चला पुरींनो, चला आता जात घेतली हातात. लेकरं इथे घेऊन, मी म्हणला केळी घेऊन इकायला जाऊ का ताईंना, ते म्हणत लेकरं घेऊन नीट या मग जावा केळी इकायला. पळ पिऊ पिऊ पळ पळ. तर बघा आप्पांच्या घरनं आम्ही आता आलोय हॉटेलला. तर पिहू पण झोपली, पिकू झोपली, पिकू उठली होय, पिकू उठली, कृष्णा पण उतरला. चला आता उतरून आतमध्ये जाते. हसू नको ग, दिवसभर हसते तनिषा. चला आता मिसळ खायला जायचंय हॉटेलमध्ये. आप्पांच्या हॉटेलला आलोय आणि आम्ही आलोय आप्पांच्या हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी. दुपारी गेलो होतो. तर बघा आमची मिसळ खाऊन संपली आणि नंतर ध्यान झालं. तशी पण भूक लागली होती त्याच्यामुळे विसरले. सगळ्यांची ताटं कमी खाल्ल्यात. चांगली काय मिसळ मस्त इकडे भारी. लवकर या, ज्यांनी खाल्ली नाही त्यांनी मिसळ खायला लवकर या हॉटेलला. तिकडे आप्पा बसले. तुझं काय? हा बघ कसं वाटलं पिवडे? पिवडे चाल हे पिवची खायची चालू शेव. छान आहे, छान आहे तिकडे छान आहे ना, मस्त झणझणीत. तो पुढंच आहे आप्पा, दिसलं का? काय कळ ना, मी दाखवतो इकडं. काय करते बांग पाडतो. चला आता राहिलेली खाऊन घेते. खरं काय मिसळ भारी होते आप्पा, मला लय आवडले. मी अजून एकदा येणार खायला. सगळ्यांनी यायचं मिसळ खायला, आप्पाश्री मिसळ. आणि साऊथ इंडियन मध्ये आता उत्तप्पा, पराठा, ब्रेड वडा, इडली वडा, अयो लय भारी भारी इतके. लय भारी भारी व्हेज चायनीज सगळं चालू होणार आहे. हॉटेल कुठे ती पण सांगा की, एवढी माहिती नाही मला. जीवरपासून पुढं शेलगावच्या थोडं पुढं 3 किलोमीटर आदिनाथ कारखान्याच्या अलीकड इंडियन ऑइल पेट्रोल पंप, शिवम प्रायव्हेटच्या समोर आप्पाश्री मिसळ हाऊस. सगळ्यांनी यायचं मिसळ खायला, आप्पाची फेमस. हा मी आले, मी पण येते परत खायला. आप्पा पिकू इकडे या, ती नको घेऊ, ते हाला नसतीत ना. तिला ओरडा एकदा नाही ती पिवड्या एक दुकानवाले इथे पण बघा भेटले, ब्लॉग बघतात. चला आता आम्ही निघालो मिसळ खाऊन इथे. तर आता चाललोय आम्ही सांगवीला. तर चला आजचा ब्लॉग मी इथं चेंज करते. तिथं गेल्यावर घेणं होतंय का नाही होत मला पण नाही माहिती. तर ब्लॉगला मी इथं चेंज करते. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.